रामकृष्ण हरी मनमनीय गुरुवर्य माऊली गुरु श्री जायकड यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण शांतीसागर बाबा गोंडेगावकर, तुकाराम बाबा गोराणेकर, सौ यशोदा अक्का यशवंतराव महाराज यांच्या प्रेरणेने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा, आई वडिलांच्या आशीर्वाद यशवंतराव महाराज. आणि आज आम्ही मांगलोरच्या मागे 432 चौराहा ग्राम रुंडराज, तालुका बरेली, जिल्हा रायसेन, मध्य प्रदेश इथं आम्ही येऊन पोचलो आहे. इथं महाराजांनी आग्रहास्तव बोलवलं आणि आग्रह करून आम्हाला चहा पाण्यासाठी नेलं, पण त्यांनी लगेच स्वयंपाकाची तयारी केली आणि स्वयंपाकाची तयारी केल्यामुळे आम्हाला इथून नाईलाज झाला. आणि मग कारण 10:15 वाजले होते आणि 10:15 वाजता थांबणं म्हणजे, पण महाराजांनी अगदी तयारी सुरू केली. मग त्याला काय नाईलाज झाला, मग थांबावं लागलं. मैयाची इच्छा काय असेल सांगता येत नाही. आणि आम्ही इथं थांबलो आणि सगळी मंडळी म्हणायला लागली, तात्या सांगता येत ना, मग थांबा. सगळ्या मंडळींनी सांगितलं की तात्या का थांबायला सांगतं, थांबून मग थांबलो. आणि आता लगेच स्वयंपाकाला लगेच मैयांनी सुरुवात केली. आता आमचं दर्शन झालेलं आहे, दर्शन आपण घेऊया. रामकृष्ण. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुट जळारी कारुण्य सिंधो बहुदुःखहारी तुझवे न शंभो मज कोण तारी. हर 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 महादेव की जय. दर्शन झालेलं आहे मंडळीचं. हे गुजरातचे परिक्रमावासी आमच्याबरोबर आहेत आणि हे बाकीचे आता बसले आहेत. दर्शन झालं तात्या? दर्शन झालं आहे, मंडळीचं दर्शन झालेलं आहे. कारण मी व्हिडिओमध्ये आहे, माझंही दर्शन झालं, पण व्हिडिओ करू म्हटलं. चला, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. चला दर्शन घेऊया, दर्शन घेऊया. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, कृष्ण. दर्शन झालं तात्या? नाना, नाना दर्शन हुआ क्या? नाना दर्शन झालं का? नर्मदे हार. हे पहा, या महाराजांनी आम्हाला निघू दिलं नाही आणि खाली 2 मैया आहेत, त्या मैयाने आम्हाला निघू दिलं नाही. आणि नाईला आणि दरवाजे की कमान ही कमान जी आहे ना, हा दरवाजा हा 150 वर्षाचा दरवाजा आहे आणि कायम खुला असतो. म्हणजे हे दरवाजा का हे पहिले रखा हुआ था. हाँ, इधर आणि इथं स्थान केलं. हा, सागना लाकूडने, सागच्या लाकूडच्या लाकडाचे आहे असं महाराज. आणि हे फार वर्षापूर्वीची चौकट आहे. श्री तिथं नाव बी पूर्वीचंच आहे बरं का. हे बघा, हे बा, श्री नर्मदा क्या है? नर्मदा जी का सदा दरवाजा हाँ हाँ, नर्मदा सदा विराजमान रहे. श्री नर्मदा जी सदा विराजमान रहे असा हा दरवाजा. आणि ते मंदिर आता इथं बनवलेलं आहे, त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, पण चौकट तीच लावलेली आहे. बघा, घ्या मैयाचं दर्शन घ्या. किती सुंदर, किती सुंदर मैया आहे. चला मग मंडळी, आपण हां, महाराज भागवत कथा करतात बरं का, अगदी मस्त सुंदर. चालेल मग. हां, चला खाली मैया. त्यांनी लगेच तयारी केलेली. हा असा परिसर आहे. या बाजूला इकडं मैया आहे. मैया थोडी लांब आहे, पुढे जाऊ आपण, मैयाचं दर्शन घेऊ या मांगलोरमध्ये. पण आता महाराजांच्या आग्रहास्तव थांबावं लागलं. रामकृष्ण हरी. हे पहा, मैयांनी लगेच तयारी चालू केली, महाराजांनी लगेच सुरुवात केली. नाव टसका सुद्धा आला आहे, भाजी तयार होत आहे. नर्मदे यार मैया, वा, लगेच तयारच झाली. हा किचन आहे. हे पण मैया आता लगेच झाली तयारी. हा, चलो नर्मदे हार. हे पहा, सगळी तयारी झाली. रामकृष्ण हरी, नर्मदे हार. चला मंडळी, नर्मदा परिक्रमेत आज 47वा दिवस आणि आम्ही किनारी मैयाच्या किनारी. इकडं बोलतात तरी मैयाच्या तरी जाव, म्हणजे मैयाच्या किनारी जाव असं सांगतात. रमेश पप्पा उतरून राहिले. हे बघा, चला चला.
मैयाच्या किनारी चालत आहोत. हे बघा मैया, किती सुंदर रूप आहे मैयाचं. एक नावेवाला बघा चालत आहे मंडळी. बापू आणि मला आपा उतरून राहिले. चला या मैयाच्या किनारी थोडं चढ उतर होत असतं. पण मैयाच्या किनारी चालण्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि तो आनंद म्हणजे फक्त मैयाच्या किनारी मिळतो. पण नाविलाज आहे, काही ठिकाणी आम्ही मैयाच्या किनारी नाही येऊ शकत. बांध आहेत, बांधाचा फूग म्हणजे धरण आहे, धरणाचा फूग आहे. काही जागावर दरड तुटले आहे, नर्मदे हार. काही जागावर दरड तुटली आहे, त्यामुळे चालता येत नाही. असा हा प्रवास चालू आहे. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. चला मग मंडळी, आता मैयाच्या किनारी आपण जाऊया. हां चला मग. ही बघा मैयाचा किनारा कसा मस्त सुशोभित दिसतोय नाही का. हां एक आनंदही वेगळा आहे मैयाच्या किनारी बघा ना. खूप चला. रामकृष्ण हरी राम, कृष्ण हरी राम, कृष्ण रामकृष्ण हरी. सकाळपर्यंत थंडी वाजत होती आणि आता घाम चालू झाला. असा हा नर्मदा मैयाच्या किनारीचा प्रवास चालू आहे. मंडळी जात आहे बघा. दिसते आहे ना मंडळी, परिक्रमावासी मंडळी ती बा. चला मग. हां चला. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. किती सुंदर दिसते नाही का मैया. हां मैया सुंदर दिसते. अरे बापरे बापरे. रामकृष्ण हरी. आम्ही आता तारीख 11/12/2023 या दिवशी छोटा धुवाधार, आजचा दिवस 49 छोटा धुवाधार इथं येऊन पोचलो. आणि या छोटा धुवाधारवर आता मोठं धरण होत आहे. पुढे तो हा धुवाधार पाहायला मिळेल का नाही. हे दगडं आहेत बरं का, म्हणजे मैयाने हे फोडून आणि मग निघाली आहे मैया. तुम्हाला वाटत असेल हे सिमेंटचं काही काम केलेलं आहे, पण सिमेंटचं काम नाही आहे, दगडच तशा कलरचे आहेत बघा. आणि तिकडे आता धरणाचं काम चालू झालेलं आहे. याला छोटा धुवाधार म्हणतात. बघा त्यास कशा धारा येऊन राहिल्या. ही माँ नर्मदा मैया. आता पप्पा आणि आम्ही बरोबर आहोत. बाकीचे हां चालू आहे, मागे पुढे होणार आहे. इकडे बघा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा मंडळी, हा धुवाधार, याला धुवाधार म्हणतात. धुवाधार. हां बघा धुवाधार. हां चालेल मग. बाकीची मंडळी मागे येऊन राहिली, ती दिसत नाही इथून, कारण सूर्य आता पश्चिमेला चालला आहे ना. पश्चिमेला आहे, ते पश्चिमेकडून येत आहेत, त्यामुळे दिसत नाही ते आपल्याला. नर्मदे हार. चला 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 चला. हर हर नर्मदे. संप्रदायकं खलो मनोघ भारहारी सर्वतीर्थनायकम्. धुवाधार. हाँ मग चला मंडळी मग. हाँ येऊया. मैया इधर बैठ गई. इधर आते थे ना, वहाँ पे बैठ गए. ठीक है. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. आता हे पुढे जंगल लागेल आणि या जंगलातून डोंगरातून आम्ही आता जाणार आहोत. हे बघा हा डोंगर आहे आणि डोंगर चढून आम्हाला जायचं आहे. चालू मग. हां चला मग येतो आम्ही. हां चालतो आता पुढे. नर्मदे हार. रामकृष्ण हरी. मन म्हणे गुरुवर्य माऊली गुरु श्री ऐकड्यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण शांतीसागर बाबा गोंडेगावकर यांच्या प्रेरणेने चालत आलेली सौ यशोदा अक्का देव मामलेदार यांच्या प्रेरणेने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा. आणि परिक्रमातील आजचा 50वा दिवस. आणि 50व्या दिवशी आम्ही आता रमपुराकडे निघत आहोत. आणि रमपुराकडे जात असताना ही मैयाचं दर्शन
आणि ह्या शेतातून पाय वाटणे जात आहोत. काय करावं ते. पहिला फोटो काढायचो या इकडे पुढे. बघा मंडळी चालले आता या शेतातून उतार चढ करत चालले. मग ते पुढे चालणार असतात. आमना पुढे या ना पुढे. काय करावं. रामकृष्ण नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हर हर नर्मदे. तारीख 12/12/2023. नर्मदे हार नर्मदे हार. नर्मदे. चला चला मंडळी निघालो. चला आता सूर्योदय होत आहे. फक्त लाल तांबडं फुटलं आहे, अजून सूर्योदय झालेला नाही. पण आम्ही 5:30 वाजता आज सुरुवात केलेली आहे. या अशा पगदंडीने या शेतातून बघा ही मंडळी या तोरेच्या शेतातून जात आहे. आणि हा असा प्रवास मैयाच्या किनारी चालतो आहे. अगदी आनंदी आनंद. बघा मैयामध्ये येताना एक सगळा सुराचा त्याग करून 3-3.5-4 महिने लागतात ज्यांचे जसे. आणि हा मैयाचा आता चढ होता ना, मग दम बरा ना जर आहे काही मंडळीमध्ये त्याच्यात दम लागस. कारण नाही भाऊ चालावं लागतं, चढ असतो. आणि मग हे सगळं बघा मैया. बघा मैयाचं रूप बघा कशी दिसते आहे मैया. हां बघा अगदी ओलं बी होऊन जातं दडचं. थोडाफार पायही सरकतो. 2-2 जोड फेकावून गेले हो. काहींचे 3-3 फेकावून गेले. आणि आणखी नवीन घेण्याची तयारी चालू झाली. कारण रोज चालणं आहे ना, रोज चाललं. आम्हाला काय विचारलं का कोणी काय चाललं आम्ही सांगतो आमचं रोज चालणं. दुसरं काय मैयाचं दर्शन घेणं, मंदिरांचं दर्शन घेणं आणि चालणं. चला मग मंडळी या. हा रामकृष्णारी नर्मदे हार. चालला आमचा हात. पुढे आहेत मागे आहेत. मंडळी सकाळी अगदी गुलाबी थंडी चालू आहे. आणि गुलाबी थंडीत आम्ही आता एक मैया पार करून आलो आहेत. आणि ती मैया पार करून आता परिक्रमावासी हे बघा येत आहेत आता. हे बघा चला ही नर्मदा मैया पार करी. आणि थंडी मात्र गुलाबी थंडी. पाय काकडत हात, चपला निश्चित हात, मागे पाय पुढे टाकावं आणि पाय मागे सरकतो. अगदी चिकनी चौट जागा आहे. बघा ही मंडळी येऊन राहिली आहे. या हळूहळू हळूहळू या. तात्या नाना पापा या हळूहळू. काय नाही बरोबर, काही चिंता नको करा. नाना या दमशाक जाई का जराशी. असे का. वा 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 वा. चला 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 मंडळी चला. की शेतातून जात आहेत बघा. हा सूर्योदय आता झालेला आहे. बघा किती वातावरण सुंदर आहे. थोडंसं आहे धोका आहे आणि थंडी बी आहे आज नाही का. थंडीमुळे मग चला नर्मदे हार या. मग आनंद मजा येते हो. हा खरंच ना. अरे वा या निसर्गामध्ये चालण्याची अगदी आहे. नर्मदा मैया की जय जय. पप्पा हो पप्पा काय बूट घालतायत रे भो. हा चला मग मंडळी येऊत का. या हवे आनंद एक आयुष्यातून एकदा घ्या. खरंच मजा हो, खरंच आनंद हो. काय सांगावं. हा खूप आनंद. आयुष्यामध्ये एकदा तरी परिक्रमा झाली पाहिजे असं तर माझं मत म्हणायला लागलं बुवा. आता
झाल्या तुमच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, गुरुवरांच्या आशीर्वादाने, सगळे जेवढे व्हिडिओ बघते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही 5वी नर्मदा परिक्रमा पूर्णत्वाला येत आहे. आता अमरकंटक अगदी 10 ते 8-10 दिवसात वरती राहिला. अमरकंटक एकदा ओलांडलं की बस. हा चला मग येऊ, ठेवू मग. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे बोला. कृष्णारी मन म्हणे गुरुवर्य माऊली गुरु श्री कृपा आशीर्वादाने आमचा आज 46वा दिवस आणि 46व्या दिवशी आम्ही बोरासमधून फराळ करून आणि पुढे 47वा दिवस, माफ करा, 47वा दिवस, तारीख 8/9/12/2023 या दिवशी आम्ही बोरासमधून निघत आहोत. आणि आम्हाला ज्यांनी फराळ रात्री जेवण दिलं ते असे सुरेंद्र सिंह, अपने कहा कौन सा गाव है, उदयपुरा. और 3 वर्षापूर्वी आमच्याबरोबर ते परिक्रमेला 1.5-2 महिने होते आणि ते मग दरवर्षी आम्हाला इथं जेवण आणि फराळ आता घेऊन आले आणि ते आता पोचवायला सुद्धा पुढेपर्यंत आले बघा. चलो नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघा मंडळी, काय काय काही नातं नाही, हे आहे फक्त मा नर्मदा मैयाचं नातं, दुसरं काही नातं नाही. तरी किती प्रेम, किती प्रेम बघा. चला मग मंडळी, चला या मग तुम्ही पण परिक्रमाला, म्हणजे अनुभव येईल नाही का. हां चालतो मग आम्ही आता. हां या बरं मग. सीधे निकलना है, हां बरं, तो वाली रास्ता का हां बरोबर बरोबर. यहाँ से देखना थोड़ा पास. चला रस्ता दाखवायला आले आहेत बघा. रस्ता दाखवून राहिला आहे बघा, रस्ता दाखवत आहेत ते बा. चालली परिक्रमावासी मंडळी. चला मग मंडळी, नर्मदे हार. कृष्णारी आम्ही आज 12 तारखेला आज इथं येऊन पोचलो आहे. इथं हे मा नर्मदा मैयाच्या किनारी शंकराचार्यांचे गुरु गोविंदाचार्य पाद यांचं हे इथं मंदिर आहे. आणि त्यांनी इथं ज्यावेळेस दीक्षा दिली शंकराचार्यांना, ते गुंफा येतात इथं नर्मदा मैयाच्या किनारी आहे. ते दर्शन घेण्यासाठी आम्ही आता सर्व परिक्रमावासी निघालो आहेत हे बघा. आणि इतका प्रवास करून सुद्धा आता ते दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो आहोत. आता सूर्योदय आपले रजा घेणार आहेत, हे आता जाणार आहेत. चला मग मंडळी, नर्मदे हार, नर्मदे हार. चला चला नर्मदे हार नाना, नर्मदे हार. मैया नहीं आती, बरं ठीक आहे. चलो चलो चलो, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. हे चालली मंडळी आता गुफामध्ये शंकराचार्यांना जिथं दीक्षा दिली गेली. गुरुवारी आपला हिंदू धर्माचे गुरु शंकराचार्य. यहाँ से 2 दर्शन करके आएंगे ना. जंगलही जंगल आहे बरं का, पुढे खूप जंगल आहे बघा. हे असं चाललो आम्ही दर्शनाला. मंडळी येत आहे. चला आज जाता गुंफाचं दर्शन घेऊया. आहे तर थोडे लांबणीवरती पण जावंच लागणार आहे. भाऊ बहीण आहेत फक्त आणि नाव चालवत आहेत बघा. नर्मदा मैयाच्या किनारी किनारी चालत आहोत आणि ह्या नावेमध्ये दोघं भाऊ बहीण बसून चालत आहेत. थांबा बरं का, चढ लागलं हे बघा. पोटगीच्या खळगीसाठी कुठेतरी काहीतरी बघा, लहान लहान मुलं. अगदी दोघी भाऊ बहीण. बहन बहन है क्या, भाई बहन है, भाई बहन है. वाह वाह. पिताजी माँ का कब किधर गए, आज पीछे. अब आप 2 गोड़ चल रहे, ठीक आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. हे मागे परिक्रमावासी मंडळी येऊन राहिले बघा. कोणी अंतरला आहे, कोणी खूप मागं आहे, कोणी पुढं आहे. असं चालू असतं हे मागं पुढं, तसं काय नसतं. पण हे दोघं भाऊ बहीण हे बघा ना, पोट्याच्या खळगी भरण्यासाठी. हां बघा मंडळी, आणि आम्ही मैयाच्या किनारी किनारी चालत आहोत.
हे बघा मैयाचं सौंदर्य किती सुंदर आहे. अगदी मैया इथून अगदी दक्षिण तट सुद्धा दिसत आहे आम्हाला. तिकडचा दक्षिण तट आहे आणि इकडं आता आम्ही आपले शंकराचार्य यांचे गुरु गोविंद यांच्या आश्रमावरती जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तिथं जिथं शंकराचार्यांना दीक्षा दिली गेली त्या ठिकाणी ह्या नर्मदा मैयाचे किनारे आहे आणि तिथे एक गुहा आहे. ती गुहाचं आपण बघू आज होतं का उद्या. तिथं व्हिडिओ शूटिंग करून बऱ्याच मागच्या वेळेस पाठवलं. ते बरेच मंडळींना आवडलं की तात्या असा हा अजून गेलं तर असा आणखी व्हिडिओ तयार करा. आणि तिथं शंकराचार्यांची गुरुनी जिथं दीक्षा दिली शंकराचार्यांना त्या ठिकाणावरती आम्ही जात आहोत. हिंदू धर्माची पताका ज्यांनी तेवत ठेवली आणि हिंदू धर्माला ज्यांनी हे केलं आत्तापर्यंत तेच असे शंकराचार्य. जाणार आहोत आम्ही तिथं. बघू आता चालताना थोडासा दम लागतो आहे म्हणा, पण चालणं बी गरज नाही, व्हिडिओ शूटिंग करणं बी गरज नाही, म्हणून ते चालू आहे. घ्या तुम्ही पण आनंद घ्या. हां या मग हां. ही मंडळी बघा येऊन राहिली बघा. चला नर्मदे हार, नर्मदे हार. बाकीचे मागे आहेत येऊन राहिले ते बी थोड्या अंतरवरती सगळे आहेत. हा इकडे गहू आहे बरं का. आणि इथं हे बिगर नावाने म्हणजे याच्या उतारा नाही काय नाही, पण ह्या आदिवासी मंडळी ही शेती करतात आणि ही शेतीतून आम्ही ही पाय वाटणे चाललो आहोत. हां चला मग. हां येऊया. हां रामकृष्ण हरी. नर्मदे हार. कुंडी मागे 2 किलोमीटर टाकलं आणि पुढे गुरुशी या गावाकडे या इकडे जात आहोत. पप्पा आता बी एक रस्ता काय बरं चला काही नाही. आता हा रस्ता जात आहे, या रस्त्याने आम्ही चालत आहोत. डोंगर चढायचं आहे ना. हे बघा जंगल कसं जंगल आहे, लाईन गेलेली आहे अशी झाडांमधून. हे बघा वायरी कशा वायरी टांगलेल्या आहेत. नर्मदे हार. बाकीचे मागे राहिले, काही पुढे आहेत, मागे पुढे होत असतात. पण आम्ही आता 2-3 जण आहोत जंगलातला. ते पुढे निघून गेले, काही मागे आहेत 4 जण. पापा पायजोई चला. हे मैया पण येत आहेत, गुजरातचे आहेत, ते आमच्याबरोबर चालत आहेत. नर्मदे हार. ते पण गुजरातची मागे येऊन राहिले. चला या मागे मंडळी आहे. चला मग मंडळी आनंद घेऊया आश्रमाचा. यानं जंगलचा निसर्गाने किती प्रेम केलेलं आहे. इथं ह्या जंगलामध्ये सागाचीच झाडं आहेत सर्व. जंगलच जंगल. डोंगर बघा परिक्रमावाशी चालले आहेत बघा. काय नाही चला. वही ती मंडळी येऊन राहिली बघा. येत आहे. चला मग मंडळी हां आता पुढे आणखी शेतातून बघा हे जंगल बघा झाडं. नर्मदे हार. हे नर्मदा मैयाच्या किनारी गोविंदाचार्य पाद आणि शंकराचार्य यांचे मंदिर आहे. हिंदू धर्माचे गुरु शंकराचार्य यांचं हे मंदिर आहे. आणि हे नर्मदा मैयाच्या किनारे. नर्मदा मैया आता दिसत नाही, इकडे नर्मदा मैया दिसत आहे. आणि आता आपण इथं दर्शनासाठी जाऊया मध्ये.
स्वर्णपटीक म्हणतात त्याला, ते कुठेच भेटत नाही. नाना चला दर्शन घेतलं. हा ते स्वर्णपटीक शे बरं का तात्या. हा स्वर्ण लेडीज आहे. हो स्वर्णपटीक. स्वर्णपटीक शे. चला दर्शन घेतलं. चला हे पहा त्यांच्या दर्शन घेऊया आपण. इथं तिकडे गुफा बघितली ना आपण, त्या गुफेत हे जे दिसत आहेत हे गोविंदाचार्य पाद आणि हे शंकराचार्य आणि ते स्फटिक लिंग आहे. लिंग स्फटिक लिंग आहे. स्फटिक लिंग आहे, हिला स्फटिक लिंग म्हणतात. ही फार ती काय ती लिंग ती पिंडवरती बघा, ती नेत्र दिसतं बघा, नेत्र दिसतं बघा, चमकच बघा, हे नेत्र दिसतं बरं का. ओरिजिनल आहे बरं का, ओरिजिनल आहे स्फटिक लिंग. हे शंकराचार्य आणि गोविंद पादाचार्य. आणि इकडे त्यांना हे मोठे दिसत आहे ते गोविंद पादाचार्य आणि इकडे लहान मुलासारखे दिसत आहे ते आद्य शंकराचार्य धर्मगुरूचे संस्थापक. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण ते मला एवढं माहीत नसल्यामुळे मी जास्त. हे पहा किती सुरेख मंदिर आहे बघा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. झालं सगळ्यांचं दर्शन झालं आप्पा? झालं. अच्छा चला जय. बापू दर्शन झालं? घ्या दर्शन घ्या बापू, दर्शन घ्या ना. दर्शन झालं का? चला मग, चला मंडळी मग. हां चला दर्शन आलं. बघा आता मंडळी दर्शन घेत आहे. या इकडे या. हे बाकीची मंडळी पहा सगळ्यांना दर्शन घेतलं का? हा बॅटरी बंद करा, बॅटरी बंद करा. चला मंडळी पहा दर्शन घेतलं. खूप आनंद, खूप आनंद. बघा ही गुफा. हे पहा वरती बघा जशा मूर्त्या तयार झालेल्या आहेत बघा. हे बघा किती बघा ना, एकदम बघा हे ओरिजिनल आहे बरं का. तुम्ही म्हणाल बनवलेलं आहे किंवा काही. हे पहा हे बघा गुफा आहे. हे पाहिजे इथं गुफा. इथं शंकराचार्यांना दीक्षा दिली गेलेली होती, गोविंदाचार्य पाद. हे पहा. आणि इथं आणि एक विशेष मंडळी, बाहेर या गुंफेच्या बाहेर दाराजवळ एक रांजण होता बुनलेला आणि या रांजणमध्ये पाणी येत होतं. आणि नर्मदा मैयाला जेव्हा पूर आला त्यावेळेस कितीही पूर आला तरी त्या रांजणात पाणी जात होतं, पण मध्ये गुवेत येत नव्हतं. अशी इथली एक आख्यायिका आहे बरं का. आणि मंडळीने दर्शन घेतलंय. आता बापू दर्शन घेत आहेत. बापू दर्शन घेऊन पळा निघा. हां पळा म्हणजे मागे सरका. सगळ्यांना पटपट दर्शन घेऊ द्या. दर्शन घ्या, सर्वाय महादेवाय ते नमः. घ्या दर्शन घ्या. त्या बाजूला हंस नारायण जयमेव अष्टकनाम पट क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदा मंत्रमूलं सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुर्वाक्ये सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष महेश्वरा रक्ष रक्ष महेश्वरा रक्ष रक्ष महेश्वरा. घ्या दर्शन घ्या. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. दर्शन झालं पप्पा? चला चला पटकन तू पटकन तुम्ही बाजूला त्याच दर्शन पादुका इकडे पाहिजे जातो सरळ. कोणतरी मागे सारखा वरची द्या. तशाच राहू द्या, जशाच तशाच राहू द्या, जशाच तशाच राहू द्या. फक्त दर्शन करी घ्या. चला चला मग या ना.
हे बघा मंडळी, हे बघा, हे बघण्यासारखं आहे. हे बघा, हे काही सिमेंटने बनवलेलं नाही, काही नाही. हा, हे ओरिजिनल आहे. हा बापू, मला काढ रे बैठक लाव. जय गोविंदाचार्य भगवान की जय, शंकराचार्य भगवान की जय. दा बघ.